आपला भारत देश हा चहाप्रेमी देश आहे आणि चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवा असे आपल्याकडे काही ठिकाणी बोर्ड लावलेले असतात. पण मुळात हा चहा जो आहे आपल्या शहरामध्ये सर्रास सर्वत्र अशा ह्या पेपर कपमध्ये विकला जातो. आणि हे पेपर कप इतके घातक आहेत की याच्यावरती बऱ्याच वेळेला न्यायालयाने पण आदेश दिलेले आहेत की यांच्यावरती बंदी घालावी, कारवाई करावी. त्याचबरोबर ह्या पेपर कपमध्ये मायक्रोप्लास्टिक असल्यामुळे या प्लास्टिकमधून दररोज किमान 2 कप किंवा 3 कप बाहेर चहा पिणाऱ्या लोकांना कॅन्सर उद्भवण्याचा धोका जास्त आहे. हे राजरोसपणे भर दिवसा ढवळ्या ही जी विक्री चालू आहे प्लास्टिकच्या कपातून, तर ही प्लास्टिकच्या कपातून चहाची विक्री बंद झाली पाहिजे. हा आरोग्य विभागाच्या अखत्यारीतला विषय आहे आणि नागरिकांचं सार्वजनिक आरोग्य जे धोक्यात येत आहे ते धोक्यात येण्याचं थांबवण्याचं काम पालिकेच्या आरोग्य विभागाने करावं अशी माझी त्यांना एक विनंती आहे. तसं मी पत्रही त्यांना दिलेलं आहे, कारण ह्या प्लास्टिकमुळे आज बऱ्याच लोकांमध्ये आजार उद्भवायला चालू झालेले आहेत. आणि कुठल्याही चहाच्या स्टॉलवर जा, टपरीवर जा, तुम्हाला हे कप बघायला मिळतील. आणि या कपांमुळे होतंय काय की लोकांनी, चहावाल्यांनी काचेचे कपच वापरायचे बंद केलेत, कारण तो धुण्याचा आणि तो ठेवण्याचा त्यांना वेळ वाचतो, पैसा वाचतो. यासाठी शॉर्टकट पैसा वाचवण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळायचं काम सुरू केलेलं आहे. आणि नगरपालिकेने याच्यावरती तात्काळ कारवाई करावी, यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई करावी आणि हे प्लास्टिक कप कुठल्याही स्टॉल्सवर दिसू नयेत याच्यापुढे. याच्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो.